शिला? काय पाहिजे बायसेप तुम्हाला? मी सविता मासिकची लेखिका आहे, मेघना राज. मला चंद्रकांतची माहिती हवी आहे. चंद्रकांत? काय म्हणतात बायसेप? आप्पा म्हणा, कोणी ऐकेल तर तुम्हाला नाही, मला बोलेल. आणि मारतील तुला. गुंडा आहे ना तो? कोण मारेल? कोण गुंड आहे? हा, चंद्रकांत. आणि कोण? कोणी सांगितलं तुम्हाला की तो गुंड आहे बायसेप? किती लोकांचे संसार चालतात त्या माणसामुळे. शाळेच्या बाहेरील सर्व दुकाने, रिक्षा आप्पासाहेबांच्या मदतीने उभ्या राहिली आहे. आणि गुंड म्हणतात तुम्ही? तुम्हाला काही वाटतं की नाही? काहीही बोलताय. लोक ऐकतील तर मारतील तुम्हाला. आता मी चंद्या विचारलं आणि तू काय आप्पाचं पुराण काढतोय? बाईसाहेब, तुम्ही फार उद्धट दिसता. आप्पासाहेबांचं नाव चंद्या म्हणून घेता आहेत. चंद्या म्हटलेलं आवडणार नाही मला. तू काय त्याचं नातेवाईक आहे की त्याला बोललेलं तुला लागतंय? कुठे आपण एवढे भाग्यवान की नातेवाईक राहू. मोठा भाऊ होता साहेबांच्या वर्गात, तर पाहिलाय लहानपणापासून, आणि खेळायचे माझ्याबरोबर लहान होतो तेव्हा. आणि देव माणूस आप्पा. नोकरीसाठी 5 लाख मागितले मॅनेजमेंटनं, त्यांनी भरले. मित्राचा भाऊ होता फक्त. आज त्यांच्यामुळे संसार चाललाय माझा. माझ्या देव्हाऱ्यात तर त्यांचा फोटो आहे. तुझा भाऊ कुठे असतो हल्ली? त्याचा नंबर देशील का मला? हो देईल, पण तुम्ही साहेबांना चंद्या म्हणू नका, कृपा करून. भाऊचे नाव आणि नंबर लिहून देतो. प्रकाश विस्पुते, फोन नंबर XYZ. दिवसानंही लागणार, कामात असतात. रात्री 8 नंतर लावा लागेल. माझं नाव सांगा, जमेल तितकी करेल मदत. मेघाना, कधी भेटला होता तू साहेबांना? 27 वर्ष झाली. काय सांगतो तुला? तुला नोकरी लागून 10-12 वर्ष झाली नसतील. खरंय, माझी नोकरी 12 वर्षपूर्वी लागली आहे. पण साहेब भेटले होते मला. चांगलं आठवतं. 10वीचा निकाल होता त्या दिवशी. तेव्हा पाहिलं होतं. पास झाले होते साहेब, 2nd क्लासमध्ये. आणि पेढे दिले होते मला, 4-4. म्हणजे 10वी पर्यंत शिकलाय तुझा साहेब? मला वाटलं. तुम्हाला काय वाटलं? एक शेवटला प्रश्न. तू त्यांना 27 वर्षपूर्वी भेटला, बरोबर? हो, बरोबर. मग साहेब तुला कसे भेटले रे? आणि पैसे कसे भरले तुझे? काहीही सांगतो. मग साहेब तुला कसे भेटले रे? साहेबांना अशा छोट्या मोठ्या कामासाठी भेटायची गरज नसते. त्यांचं लक्ष असतं आमच्यासारख्या गोरगरिबांकडे. करता मदत, न मागता देखील. चला, ज्यूस पाजतो. मेघना आणि शिपाई बाहेर येता. शाळेत शेजारी ज्यूसच्या दुकानावर पाटीकडे लक्ष गेला आणि वाचून शॉक झाली. आप्पाचे आशीर्वाद. एक नाही, सर्व पाट्या. आप्पा, आप्पा. मनातल्या मनात साला गळे कापतो, जीव घेतो आणि रॉबिनहूड समजतो. आणि ये वेडे निष्पाप मुलांना मारणाऱ्या आणि स्त्रियांच्या अब्रूशी खेळणाऱ्या माणसाला देव म्हणतात आणि आशीर्वाद लिहितात. त्याला आशीर्वाद नाही, शाप मिळत असतील मुलाबायांचे. पण यांचा कुठे चुकतो? सामान्याचा आहेस तसा देतो तो देव. दिलाय चंद्याने, दिलाय म्हणता आहे देव. देव यांना काय घेणं देणं? दुकानात पैसे द्या, वस्तू मिळते. कुणी दुकानदार कधी म्हटलंय की मेघना, तू फार कष्ट करते, ही वस्तू घेऊन जा फुकटात? नाही ना, ये जग ऐसाच आहे. तू